प्रिय शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र शैलेश काशीद पाटील शिवशासन आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। आज दिनांक आहे 24/4/2025। आज आपण पुन्हा आलेलो आहोत आळेफाटा गाई बाजारामध्ये, जो उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा गाई बाजार समजला जातो। आज आपण पाहणार आहोत गायांचे लाईव्ह स्वरूपात बाजारभाव। मित्रांनो, आपण प्रथम दर्शनात पाहणी केली असता शेतकरी बांधव आज गाई बाजारात कमी आलेले आपल्याला आढळून आलेले आहे। व्यापारी बांधव बऱ्यापैकी आज गाई बाजारात आहेत। शेतकरी बांधवांच्या गाया देखील आज कमी प्रमाणात गाई बाजारात आळेफाट्याच्या आलेला पाहायला भेटत आहे। अशाच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासन आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपला प्रतिसाद मला प्रेरणादायी ठरत आहे मित्रांनो, आणि एक विनंती आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चला तर जाऊया आळेफाटा गाई बाजारामध्ये गायांच्या किमती पाहण्यासाठी। पाहू शकता व्यापारी बांधवांची गाई आहे, या दादाची गाई आहे। चांगली गाई आहे, दोन्ही गाया चांगले आहे। काय किंमत सांगितली दादा या गायांची? दोन्ही पण पहिला रुई का? दोन दाती एचएफ आहे ना? प्युअर एचएफ आहे का? प्युअर एचएफ आहे, पहिला रुई दोन्ही पण दोन दाती। खाली व्हायला किती टाइम आहे? 10-12 दिवस टाइम आहे दोन्ही गायांना। 10-12 दिवस टाइम आहे, 15 दिवस पकडून चला। हा, ती काढलीची किंमत काय सांगितली ह्या गायची? ह्या 80। खरं सांग, कितीपर्यंत मागणी झाली? 65,000। 70 आली तर देऊन टाक। आणि ही जी गाय ही काढली 50ला मागा त्यात। तुझी काय अपेक्षा आहे दादा? 52-53 आले तर देऊन टाकायची। तुझा मोबाईल नंबर सांग। 9766442568। आपण पाहू शकता पहिला रू गाय आहे, दोन्ही पण एचएफ जातीच्या आहे, विकायच्या आहेत, व्यापारी बांधवांच्या गाय आहे। मोबाईल नंबर व्हिडिओमध्ये आलेला आहे, तुम्हाला गाय घ्यायची असेल तर अवश्य संपर्क करा। आपण पाहू शकता शेतकरी बांधवांची गाय आहे। दादा आपल्यावाली गाई आहे, कोणत्या जातीची? जात नाही सांगता यायची, नाही सांगता यायची जात। किती वंदा आहे खाली व्हायला? 5 वंदा आहे का? मागच्या येताला किती दूध दिलं? 22 लिटर मोजून पार। किती दिवस आहे खाली व्हायला टाइम? 12 दिवस टाइम। 12 दिवस टाइम आहे, 22 लिटर दूध देते। काय किंमत काय सांगितली? किंमत सांगितली किंमत कमी झाली। काय 3 सडी आहे। 3 सडी आहे का? 3 सडी आहे, हा। त्याच्यामुळे काय किंमत सांगितली? त्याची किंमत सांगितली 28,000। 28। कितीपर्यंत मागणी झाली? मागणी त्याची 20 पर्यंत झाली। 20 पर्यंत? 25,000। तुम्ही 25 म्हणताय। गाई चांगली गाई आहे, काय विकण्यामागचं कारण काय? काय आता ते आपल्या गोट्यात म्हणजे वयस्कर झाले म्हणायचं, त्या हिशोबाने बाजारात विकायला वयस्कर झाली ना, त्याच्यामुळे बाजारात आणली विकायला। तुमचा नाव नंबर सांगा। संजय बाबूराव खुटाळ। संजय बाबूराव खुटाळ। 9834 9834 70 71 33। 9834 70 71 33। कुठले तुम्ही? मंगरूळ पाळगाव, आपल्या तालुक्यातले, जुन्नर तालुक्यात। आपण पाहू शकता 5व्यांदा गाई खाली व्हायला आहे, 22 लिटर दूध मागच्या येताला दिलंय, असं शेतकरी दादाचं म्हणणं आहे। कोणाला घ्यायची असेल तर मोबाईल नंबर आलेला आहे व्हिडिओमध्ये। चांगली गाई, घरगुती गाई आहे, तुम्ही संपर्क करून गाई घेऊ शकता। ही देखील शेतकरी बांधवांची गाई आहे। किती म्हणतो? 50च्या खाली नाही दादा। आपली गाई आहे ना, कोणत्या जातीची आहे? प्युअर एचएफ आहे। काय किंमत सांगितली या गायची? 50,000 किंमत सांगितली। किती वंदा आहे खाली व्हायला? तिसऱ्यांदा आहे। मागच्या येताला किती दूध दिलं? 25 लिटर दूध दिलं मोजून। यावेळेस किती दिन अंदाजे? कमी जास्त होईल, पण तेवढं दिन तेवढं तर डोळे दाखवून येणार पार। तिसऱ्यांदा खाली व्हायला आहे, एचएफ जातीची गाय आहे। 50,000 रुपये किंमत सांगितली। कितीपर्यंत मागणी झाली या गायची?
45,000पर्यंत मागितलेली. शेतकऱ्यांनी मागितली का व्यापाऱ्यांनी मागितली? शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी. पण आपल्याला 50च घ्यायचे. 48 म्हणजे 2,000 कमी करायचे. 48,000 रुपयापर्यंत गाई द्यायची आहे. तुमचं नाव नंबर सांगा ना दादा. रूपक कामठे. रूपक कामठे. कुठले तुम्ही? कुरवंडी. 70 83 95 61 85. आपण पाहू शकता ही देखील शेतकरी दादांची गाई आहे. केचप जातीची गाई आहे. तिसऱ्यांदा खाली व्हायला आहे. मागच्या याला त्यांचं असं म्हणणं आहे 25 लिटर दूध दिलेलं आहे गाईनी. चांगली गाई आहे, तयार गाई आहे चांगली. आणि साधारणतः 3 महिन्याची लागलेली. खाली व्हायला किती टाईम आहे तरी अंदाजे? 3 महिने अजून 6 महिने खाली व्हायला घेईन. चांगली गाई. कोणाला घ्यायची असेल तर अवश्य संपर्क करा. शेतकरी गाई का? शेतकरी. आपण पाहू शकता ही देखील शेतकरी दादांची गाई आहे. चांगली गाई आहे. आपली गाई आहे. शेतकरी ना? शेतकरी. कोणत्या जातीचे? याच्यापे. कितीपर्यंत मागितली दादा गाई? गाय मग 53-54. किती टाइम अजून खाली व्हायला? 8 दिवस घेईन. कितव्यांदा खाली व्हायलाय? तिसऱ्यांदा खाली व्हायलाय. मागच्या त्याला किती दूध दिलं? आपण लागडच आणली होती. घेतली होती का तुम्ही? आणि लगेच विकायचा का बरं निर्णय घेतला? आता तुम्हाला बाजार नाही. दुधाला बाजार नाही. जनावर जास्त झाले. चारा पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आता व्यवहार चालू होता. कितीपर्यंत मागितली होती? 52,000 रुपयापर्यंत मागितली होती. तिसऱ्यांदा खाली व्हायलाय ना? तुम्ही कुठले दादा? खेडचे का? फायनल कितीपर्यंत द्यायची गाई? फायनल 58,000. आता कितीपर्यंत मागणी झाली म्हटले? 52-53 पर्यंत मागणी झाली. तर तुमचं नाव नंबर सांगा ना. गणेश सावंत. 83-081 11-20-5. आपण पाहू शकता शेतकरी बांधवांची गाई आहे. एचएफ जातीची गाई आहे. तिसऱ्यांदा खाली व्हायला गाई आहे. चांगली गाई आहे. साधारणतः 60,000 रुपये किंमत सांगितली. त्याच्यामध्ये थोडंफार कमी जास्त होईल. कोणाला घ्यायची असेल तर अवश्य संपर्क करा. मोबाईल नंबर व्हिडिओमध्ये आपण घेतलेला आहे. कालवडे ना? हा कालवडी. आदत कालवडे. आपण पाहू शकता कालवड. दादा आपल्यावाली कालवड काय किंमत सांगितली दादा याची? 20,000. कितीपर्यंत मागणी झाली या कालवडीची? 15,000 पर्यंत मागितले. 20,000 रुपये तुम्ही सांगितले. फायनल कितीपर्यंत द्यायचे? 20च घ्यायचे. तुमचं नाव नंबर सांगा बरं. निलेश नंदू मुकुंद. कुठले तुम्ही? डिग्रजचे. नंबर सांगा बरं. 91-19-56-19. आपण पाहू शकता कालवडे. चांगली कालवडे. आज कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क करा. व्हिडिओमध्ये आपण मोबाईल नंबर घेतलेला आहे. आपण पाहू शकता ही देखील शेतकरी बांधवांची गाई आहे. मामा आपल्यावाली गाई आहे? काय किंमत सांगितली या गायची? 50,000. खाली व्हायलाय का? 15 दिवस. कितव्यांदा? दुसऱ्यांदा खाली व्हायलाय. 15 दिवस टाइम आहे. 50,000 रुपये किंमत सांगितली. कितीपर्यंत मागणी झाली मामा? 40पर्यंत मागितलेली. व्यापाऱ्यांनी मागितली का शेतकऱ्यांनी? शेतकऱ्यांनी. तुमचं नाव नंबर सांगा बरं. 96-57-89-1941. 96-57-89-1941. आपण पाहू शकता व्यवहार चालू आहे. कितीपर्यंत मागितली होती दादा? हां कितीपर्यंत मागितली गाई?
35. त्यांचं काय म्हणणे? 45. दादा मामा किती लिटर दूध दिलंय मागच्याला? 16-17 मोजून. ओके, पाहू शकता आपण खाली व्हायला आहे. दुसऱ्यांदा गाई आहे, चांगली गाई आहे, शेतकरी बांधवांची गाई आहे. आपण मोबाईल नंबर व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. कोणाला घ्यायची असेल तर अवश्य संपर्क करा. आपण पाहू शकता ही देखील शेतकरी बांधवांची गाई आहे. दादा आपल्यावाली गाई आहे जर्सी का? कितव्यांदा खाली व्हायला आहे? तिसऱ्यांदा. मागच्या याला किती दूध दिलं तिने? 19 लिटर दूध दिले मोजून, 2 टाइम ना? काय किंमत सांगितली? नाही तुमची काय किंमत आहे बघ? 50,000 रुपये तुम्ही सांगितली. कितीपर्यंत मागणी झाली गायची? 25,000पर्यंत मागणी झाली, डायरेक्ट निम्म्यानी कमी. काय अपेक्षा आहे, किती पैसे आले पाहिजे? घेतलेल्या 60-65चे आता बाजार नाहीये, त्याच्यामुळे 50,000 रुपये सांगताय तुम्ही, 25,000 मागतात. 40-45,000 तरी आले पाहिजे. किती दूध दिलंय म्हटले? 19 लिटर मागच्या हाताला दिले. किती वर्ष गाय सांभाळली तुम्ही? घरची गाई आहे, कालवड तयार केलेली आहे. 25पर्यंत मागणी झाली का? त्याच्यावर नाही मागती का? तुमची फायनल अपेक्षा काय? 45. तुमचं नाव नंबर सांगा बरं. दीपक कोईनकर. कुठले तुम्ही? खेडचे. नंबर 9921 2092 40. आपण पाहू शकता तिसऱ्यांदा गाई खाली व्हायला आहे. घरगुती गाई आहे, कालवड असल्यापासून शेतकरी बांधवांनी सांभाळलेली गाई आहे. एक 18-19-20 लिटर दूध दिलेलं आहे मागच्या हाताला. आणि आता त्यांची अशी अपेक्षा आहे की 50,000 रुपये आले पाहिजे. गायची मागणी कमी नाही होती, साधारणतः 25पर्यंतच मागतायत गाई. त्यांची अपेक्षा आहे 45,000 ते 50,000च्या दरम्यान पैसे आले पाहिजे. कोणाला घ्यायची असेल गाई तर आपण मोबाईल नंबर व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. तुम्ही शेतकरी दादांना अवश्य संपर्क करा. तर काही नाही विषय. आपण पाहू शकता ही व्यापारी बांधवांची गाई आहे. फिरव चल फिरव. अरे भाऊ कोणत्या जातीची रे गाई? जर्सी का? खाली व्हायलाय काय? कितव्यांदा आहे? कितव्यांदा आहे? दुसऱ्यांदा आहे. मागच्या याला किती दूध दिले रे? 18-19 मोजून ना? फसवापशी नाही ना? आता काय किंमत काय सांगितली रे या गायची? 65,000. 65,000 किंमत आहे सांगितली म्हणजे तू. आणि कितीपर्यंत मागणी झाली आज? खरं सांग. 51,000 शेतकऱ्यांनी मागितली का? शेतकऱ्यांनी का व्यापाऱ्यांनी मागितली? 51. तुझी काय अपेक्षा आहे फायनल? 53,000 फायनल. त्याच्यात काही कमी नाही. बरं नाव नंबर सांग चल. 63-50-62-79-67 मोजून 18-19 लिटर दूध देते नक्की ना? ठीक आहे. आपण पाहू शकता दुसऱ्यांदा गाय खाली व्हायला आहे. चांगली गाई आहे, व्यापारी बांधवाची गाई आहे. कोणाला घ्यायची असेल ना तर संपर्क करा. मोबाईल नंबर नाव व्हिडिओमध्ये आपण दिलेलं आहे व्यापाऱ्याचं. ही पण व्यापारी बांधवाची गाई आहे. हे कोणत्या जातीची रे गाई? प्युअर एचएफ आहे का? किती वेळा नाही खाली व्हायला? दुसऱ्यांदा. पहिल्या हाताला किती दूध दिलं?
पहिले आता 19-20 लिटर. नक्की ना? 19-20 लिटर दिलंय दूध. किती दिवस आहे खाली व्हायला टाइम? 10-12 दिवस टाइम आहे. 10-12 दिवस टाइम आहे त्याच्यात खाली होईल. आणि काय किंमत काय सांगितली रे? तिचं सांगा 65,000 सांगितली. आणि द्यायचे देऊ 60 पर्यंत. 60 पर्यंत. खरं खरं सांग, मागणी किती पर्यंत झाली? मागणी त्याची 51 पर्यंत झाली. 51 पर्यंत झाली. त्याच्या पुढे काय जात नाही? त्याच्या पुढे जात नाही. 51 पर्यंत मागितलेली असं व्यापाऱ्याचं म्हणणं आहे. 60,000 रुपये त्याची अपेक्षा आहे. आणि फायनल सांग कितीला द्यायची? फायनल 58 पर्यंत. 58 पर्यंत देऊ. नंबर सांग. 81-49 81-49 30-54-15. 30-54-15. आपण पाहू शकता दुसऱ्यांदा खाली व्हायला गाय एचएफ जातीची 18-19-20 लिटर दूध दिले. दाती किती आहे? किती जाती आहे? साई दाती. चांगली गाई आहे, तयार गाई आहे. 58,000 पर्यंत द्यायचं व्यापाऱ्याचं म्हणणं आहे. त्याच्यात थोडंफार कमी जास्त होईल. 51 पर्यंत मागणी झालेली आहे गायची. 51,000 पर्यंत मागितलेली आहे. कोणाला घ्यायची असेल मोबाईल नंबर आपण त्यांच्याकडून घेतलेला आहे व्हिडिओमध्ये, संपर्क करा. आपण पाहू शकता एचएफ जातीची गाई आहे, चांगली गाई आहे. दादा आपल्यावाली आहे? काय किंमत सांगितली? सकाळपासून 75 बोलताय. या गाईची किंमत किती वेळा खाली व्हायला? पहिलं रुई गाई आहे. कितीपर्यंत मागणी झाली? दात दाखवा. किती दाते? 2 दाते बघा. 2 दाते का? हा बघा ना 2 दाते. हा आहे. चांगली गाई तयार. गाई प्युअर आहे बघा. इथं कापड बघा ना. इथं तुम्ही कापड बघा. कापड दाखवा. कापड हे काय कापड आहे बघा. तुम्ही मऊ पाना बघा फक्त. इथं चांगला. हा दुधासारखी. दुधासारखी गाई आहे. खाली व्हायला किती टाइम आहे? खाली व्हायला 10 दिवस घेईन. 8-10. काय अंदाज आहे की दूध किती देईल? आमचं अंदाज आहे 18 ते 20 ची कॅपॅसिटी आहे तिची. 18-20 पर्यंत कॅपॅसिटी हायची. हा तयार गाई आहे. तेवढा 100% देईन दूध. काय किंमत 75 सांगितली. कितीपर्यंत मागणी झाली खरी? औषध अजून काही मागणीच नाही झाली. 50-55 पर्यंत झाली मागणी. 50-55 शेतकऱ्यांनी मागितली का व्यापाऱ्यांनी मागितली? व्यापाऱ्यांनी म्हणजे शेतकरी गिरायकच नाही दिसत इथं. नाही. काय कारण काय नेमकं? कारण काय झालं, चारा नाही इथं. आणि दुधाचे भाव आहे ना जरा चढ उतार आहे तर शेतकरी घाबरलेले. चाऱ्याचा मोका जास्त प्रमाणात टंचाई. आणि पाण्याचा प्रश्न. पाण्याचा प्रश्न. सगळ्या बाजून शेतकरी अडचणीत आलाय. शेतकरी जास्त अडचणीत आलाय. काय झाले 37-38चा बाजार होता. परत 28 व 27 व गेला. आता 35-34 झालाय बाजार. शेतकऱ्यांना असं हे नाही, भरोसा नाही. हाच बाजार राहील म्हणून. हाच बाजार राहील. आता दूध कडक उन्हाळा असल्यामुळे, चारा कमी असल्यामुळे दूध कमी. मागच्या बाजाराच्या तुलनेत या बाजारात शेतकरी कमी आलेत? काहीच नाही. शेतकरी पण कमी आल्यात आणि व्यापारी कमी आल्यात. बाहेरचा व्यापारी जास्त आहे, आज पण कमी व्यापारी थोडा. आणि बाजार पण डाऊन. किती फायनल सांगा ना या गायचे? किती रुपये द्यायचे फायनल? आमची अपेक्षा आहे पण आता ती यायला पाहिजे ना शेट. तेवढ्याला किंमत 5-1 कमी. 70 पर्यंत. 70 पर्यंत आमची अपेक्षा आहे पण आता मागतच नाही तर काय. मग 65 पर्यंत देऊन टाकायची. बघू आता काय त्यावेळेला ठरवू. नंबर सांगा बरं. 98-900 98-900 59-486. 59-486. एक अनुभवी व्यापारी आहेत. कोणाला गाया घ्यायच्या असतील तर यांना अवश्य संपर्क करा. अतिशय चांगलं काम यांचं मार्केटमध्ये आपल्याला पाहायला भेटते. सातत्याने चांगल्या क्वालिटीच्या गाया हे मार्केटमध्ये आणत असतात आणि विक्री देखील त्यांची चांगली आहे आणि अनुभव चांगला आहे. काही शेतकऱ्याला फसवण्याचं काम काही करत नाहीत ते. त्याच्यामुळं तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना संपर्क करून कोणाला गाया घ्यायच्या असेल तर त्यांना अवश्य संपर्क करा. चांगल्या क्वालिटीच्या गाया त्यांच्याकडे असतात विक्रीसाठी. ही व्यापारी बांधवांची गाई आहे. आपण पाहू शकता वासरू झाले तिला. चांगली गाई आहे. ए दादा आपल्यावाली गाई आहे? कधी झाले वासुरीला? सकाळी झाली काय? आता का झाले का? काय किंमत सांगितली गायची? तिचे सांगायला 40. सांगायला 40. कितव्यांदा खाली झाली? पहिला रुची. कोणत्या जातीची दादा ही गाई? प्युअर एचएफ आहे का? चांगल्या क्वालिटीची गाई बरं का. किंमत काय सांगितली? 40,000. 40,000.
काय मागणी कितीपर्यंत झाली? तिची मागणी होती 35-36 पर्यंत. 35-36. शेतकऱ्यांनी मागितली का व्यापाऱ्यांनी मागितली 35-36 पर्यंत? शेतकरी व्यापारी दोन्ही मागत आज जरा शेतकरी मार्केटमध्ये कमी आहेत का? कमी आहे. व्यापारीच मागतात. 40 पर्यंत तुला द्यायचं तुझं म्हणणं आहे. हो 35 पर्यंत मागणी झाली. फायनल कितीला द्यायची? फायनल 1000-2000 कमी करू. 1000-2000 कमी करणार हो द्यायच्या वेळेस. हा नंबर सांग बरं तुझा. 70-28-72-38-83. 70-28-72-38-83. आपण पाहू शकता व्यापारी बांधवांची गाई आता तिला वासरू झाले. मागाशी दाखवले तुम्हाला मी व्हिडिओमध्ये. कोणाला घ्यायची असेल गाई तर अवश्य संपर्क करा. खाली झालेली गाई आहे. पहिला रुचे पहिल्यांदाच खाली झालेली आहे. व्यापारी बांधवांची गाई आहे. संपर्क करू शकता. हे व्यापारी बांधवांचीच गाई आहे. अरे तब्येत जरा कमी काय रे? अशीच असती काय? खरी का? खरी ना? दादा आपल्यावाली काय रे? खाली व्हायला का काय? नाही 3 महिन्याची गाभण आहे. 3 महिन्याची गाभण आहे. एचप आहे प्युअर. किती वेळा आहे गाभण? ही दुसऱ्यांदा आहे गाभण. दुसऱ्यांदा गाभण आहे. पहिल्या याला किती दूध दिलं रे? पाहिलं त्याला 17-18 लिटर. 17-18 दिलं. आता तेवढं देईल ना? आता जास्त दिली. आता वाढन थोडी. दाती दाखव. किती दाते? कडदातावर हा ना. बाबांनी किती रुपयाला मागितली गाई? बाबा म्हणतात 25ला. 25,000. तुझं म्हणणं काय? हा म्हणलं 30,000. 25 आणि 30. बाबा मधल्या मध्ये व्यवहार तोडून टाका. तुमचं काय म्हणणं आहे बाबा? हा नाही तुम्ही करा. 30 पर्यंत ते म्हणतात. तुम्ही 25ला माहिती ना? 25ला माहिती देऊन टाका बाबांना गाई. काय आपला नंबर टाका ना. सांगा नंबर. 98-90-96-94-93. 98-90-96-94-93. आपल्याकडे हर क्वालिटीची गाय कालवड खाली व्हायला खाली झालेले सगळं भेटत आहे. किती वर्ष झाले व्यापार करतोय? कमीत कमी 10-12 वर्ष. ओके चांगला अनुभव व्यापारी. गायांचं आज होते फक्त शेवटची एक राहिली. किती पर्यंत विकल्या गाय काय दिल्या 50, 60, 40, 30. बाजार थोडे रिवर्सच आता लोकांना. शेतकरी आज सकाळपासून तू 6 वाजल्यापासून मार्केटमध्ये आहेस हा दादा. तर शेतकरी होते का रे मार्केटमध्ये आज? शेतकरी कमी होते. मग आज व्यापारी जास्त होते. हा व्यापारी बी कमी होते. थोडे रिवर्स. बाजार रिवर्स आहे. चाऱ्याची अडचणी पाण्याची अडचणी सगळ्याचीच अडचणी. आपण पाहू शकता 30,000 रुपये म्हणतोय. दुसऱ्यांदा गाई खाली व्हायला आहे. एचएफ जातीची गाई आहे. मागच्या येताला 18 लिटर दूध दिलंय असं या दादाचं म्हणणं आहे. आणि गाई चांगली आहे. कोणाला घ्यायची असेल तर संपर्क करा. 30,000 रुपये त्याचे मागणी म्हणणं आहे. थोडंफार कमी जास्त होईल 30,000 मध्ये.